माजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघे, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. माई आल्या चला. नमस्कार माई. नमस्कार. काय ग, कसा आहे तुझा ले? हो आता बरं आहे. काही लागलं तर सांग. हा सांगते ना माई. आरतीची तयारी झाली आहे. येतीलच इतक्या. जयते शीघ्रं जातं सर्वं. अधिकं कर्माणां नैत्रं जयते शीघ्रं जातं सर्वं. बोला आनंदनाथ महाराज की जय. पुनर्वसूचा फोन लागत नाही अजून. हरिओ. अतुल, हे सगळं नीट चेक करून घे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे लग्नाचं सगळं सामान आणलंय. हा करतो. अरे अतुल, अरे चेहरा का पडलाय तुझा? असं वाटतं याचं उद्या लग्न नाही, ओपन हार्ट सर्जरी आहे. हाय दामू. आधीच तर पळून जाऊन लग्न करून राहिलो मी, आणि समजा नयनाच्या बापानं नाही दिली परमिशन बाहेर पडायची, काय करायचं मग? अरे पण असं लग्न करणं जरा जाम टेन्शन आहे ना. आपण करू असं पुनर्वसू म्हणतोय. ए पुनर्वसू नको रे, वासूच म्हण त्याला. ए पण इतका वेळ का लागला असेल याला? अगं काही नाही ग, रस्त्यात 10 मित्र भेटले असतील आणि त्यांची 56 लफडी. करेक्ट. ती सगळं निस्तरण्याची जबाबदारी आपल्या साहेबांचीच ना. हे आजच नाहीये, अरे आमच्या गावात असल्यापासून हेच बघतोय मी. हे बॉल 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 बॉल. हो 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 काय चाललंय गाईज? काही नाही रे, गावात पण तू मित्रांची लफडी कशी सोडवतोस हेच सांगत होतोय सगळ्यात. अरे मित्रांची लफडी आपली मानली नसती तर उद्या कसं लागलं असतं अतुलचं आणि नयनाचं लग्न. अगदी करेक्ट. कुठपर्यंत झाली तयारी? उर्मी नयनाकडे गेले तिच्या वडिलांशी बोलायला. गुड. लग्नासाठी लागणारं सगळं सामान आणलंय. डॅम गुड. अरे पण नयनाचे बाबा तयारच झाली नाहीत तर? असं काही होणार नाही.
कुठल्या आजारावर कुठलं औषध द्यायचं हे परफेक्ट ठाऊक असतं आपल्याला. नाही पण काही म्हणा गाड्या, उर्मिला नैनाकडे पाठवायची आयडिया लय झकास होती हा. म्हणजे अशी डेअरिंग तर बिने नसती केली. तुम्ही जो विचारही करत नाही ना, वासू ते करून दाखवतो. अरे हो, पण तू ज्या मुलीवर प्रेम करतोस तिलाच बिचारीला तू. आता लेक्चर नको दिवस यार. वासू, अरे बिग डील. तसंही तू उर्मिलाच पाठवलं असतंस. आयटम आहे ना तुझी. प्रेम करतो मी तिच्यावर. हे असले शब्द वापरायचे नाही तर. सॉरी यार, इतका सिरियसली नको घेऊ. तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट सिरियसलीच घेतो मी, माहितीये ना तुम्हाला. यार पण यातलं उर्मिले काहीच मालूम नाही यार, आणि ते खोटं बी बोलत नाही. हे पाय म्हणजे नकळत आपण तिला खोटं बोलायला लावून राहिलो की नाही. लास्ट टाइमले काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे बस. अरे टेन्शन नको घेऊस यार. चल जाऊ दे. मी आहे ना, उर्मी नयनाला घराबाहेर कसं काढते ते बघच तू. क्या बात है. स्कोर क्या हुआ है? अरे इंडिया जिंकणार आहे. 6 बॉल मध्ये 1 रन हवाय फक्त. मॅच तर आपण जिंकलो. आता नयनाच्या घरी जाऊन तिच्या बाबांना स्टडी टूर साठी पण तयार करते. जिंकली इंडिया. काका हो, तिच्या क्लासमधल्या सगळ्याच हुशार मुलींना हा चान्स मिळाला. आणि एखाद्या गोष्टीचा अनुभव आपण स्वतः घेणं वेगळं आणि एखादा अनुभव फक्त दुसऱ्याकडनं ऐकणं हे वेगळं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? तू म्हणतेस म्हणून मी तिला स्टडी टूरला जाण्याची परमिशन देतोय. पण एक लक्षात ठेव, जबाबदारी तुझी असेल. काका एक मिनिट. काय? तुम्हाला पटत असेल तर जाऊ द्या तिला स्टडी टूरला. फक्त मी म्हणते म्हणून नको. हो पण बाबांनी दिली आहे ना आता परवानगी. हो दिली आहे अगं, पण त्यांना हे सगळं आवडलेलं नाहीये हे कळतंय मला त्यांच्या बोलण्यातून. आणि तूच विचार करणार नाही ना, काकांच्या मनात त्या स्टडी टूर बद्दल अजूनही राग किंवा शंका आहे हे माहिती असताना तू तरी नीट एन्जॉय करू शकणार आहेस का गं? काका तुमची इच्छा नसेल तर नका पाठवू तिला स्टडी टूरला. हो पण त्याआधी तुम्ही या स्टडी टूरसाठी नेमकं कुठल्या कारणामुळे नकार देताय हे एकदा मला पटवून द्या. आणि ही माझी रिक्वेस्ट आहे, हट्ट नाही आहे माझा. तुम्ही नाही म्हणालात तर नयना स्टडी टूरला जाणार नाही. ठीक आहे, जाऊ दे तिला. नैना, तुझ्या या मैत्रिणीवर माझा विश्वास आहे म्हणून मी तुला स्टडी टूरला जायची परवानगी देतोय. चला. उर्मी, अगं उर्मी यू आर ग्रेट. अगं ही स्टडी टूर माझ्यासाठी पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. आय एम हॅपी टू. चला आता उशीर होतो, मी सोडते तुला. चल. नैना येतेस ना? काय ग काय झालं? काही गडबड नाही झाली पाहिजे यार. आपण एक काम करू, लाकडाला विचारू. आता एक नंबर सिलेक्ट कर. 2. टेन्शन नाही, काम होणार आपलं. त्या आल्या. त्या बघ त्या आल्या. ये बस ना, बस बस. बाबांनी मला परवानगी दिली आहे स्टडी टूरला जाण्यासाठी. मग तुझ्या बाबांना डाऊट तर नाही ना आला?
डाऊट? कसला डाव? काही नाही अगं, कुठला इंग्रजी शब्द कुठे वापरायचा ते कळत नाही ना त्याला अजून. त्याला म्हणायचं होतं की व्हॉट अबाउट टू. हा हेच म्हणायचं होतं. एनिवे मी ओळख करून देते. ही उर्मी कुलकर्णी, हा अतुल कदम, हा दामोदर, मिस्टर डाऊटफायर, हा मोहित, ही सायली आणि हा पुनर्वसू. हाय. अरे आपला हिरो तर काहीच बोलत नाही. अरे पहिल्यांदा बोलतो ना तो तिच्याशी. पुनर्वसू वेगळं नाव आहे नाही? तो पण वेगळा. हो ना वासू? म्हणजे कळेल तुला मैत्री वाढल्यावर हळूहळू. हाय उर्मी. अगं कुठे कुठे शोधलं तुला? क्लासरूम मध्ये गेलं तर तिथेही नव्हतीस. मग म्हटलं लायब्ररीत नक्की असेल, तिकडे गेलं तर तिकडेही नाही. म्हणून मग मी हो मी करणारच होते अगं तुला फोन. बरं जाऊ दे. बाय द वे ही माझी मैत्रीण नाही ना, आणि हा तिचा ग्रुप. अगं मी ओळखते या सगळ्यांना. कॅन्टीन गँग आहे यांची. तुम्ही लायब्ररीत असता त्यामुळे तुम्हाला काही माहित नसतं. हे पण मस्त आहे ग्रुप. चला चला बाय बाय. असं तू खरंच खूप ग्रेट आहेस. अरे उर्मीने इतक्या जेन्युअनली आई वडिलांना समजून सांगितलं की ते नाही म्हणू शकलेच नाहीत. अरे आपली कामं अशीच असतात वेगळी. वासूचं काम ढासू असतं. अरे मग तिच्या समोर बोलती का बंद झाली? अरे घशात ना हाय असा आवाजच येत नव्हता. अरे काय वासू, तू आमची इतकी मदत केली म्हणून आम्ही तुझी ओळख करून दिली तिच्याशी. पण तू काही बोललाच नाही तिच्याशी. तिच्या समोर प्रॉब्लेम होतो जरा. अरे पण एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे? दिल की धड़कन तेज और सांसों की रफ्तार धीमी हो जाती है मेरे दोस्त. कानामध्ये सतार आणि हृदयात तबला वाजायला लागतो. पण शायर, असं किती दिवस लांबून पाहत राहशील तिले? वेळ आहे बाबा, वेळ आहे. माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. दादा पत्रिका जुळल्याशिवाय लग्न करू नका म्हणतो, आणि त्यांच्या चिरंजीवांनी गुंडाळून ठेवलंय ज्योतिषशास्त्र. म्हणजे थोडक्यात काय, दिव्याखाली कम्प्लीट ब्लॅकआउट. अरे बोलणं तर सोड, दादांसमोर उभं राहायला पण घाबरतात गावातले लोक. खूप मानतात दादांना आमच्या गावातले सगळे लोक, आणि हा मान त्यांनी मठाची सेवा करून मिळवलाय. दादांचा दरारा काय असतो हे जर बघायचं असेल ना, तर यात एकदा देवसाखरी. तिथे येऊन जर बघितलं ना तर वाटेल हा कुणीतरी वेगळाच वासू आहे. म्हणजे तिकडे हा पुनर्वसू पंत सचिव असतो आणि इकडे वासू द ढासू. वासू, समजा तू ये बाबा म्हणजे आमच्या सगळ्याचे लाडके गब्बर, आणि उर्मी समोरासमोर आले मग कोट्टेव आपला बाबू आहे ना, बाबू, त्याने लग्न करायचं आहे त्या उर्मी सोबत. पण हा काय करते, 2 वर्ष झाले आता रोज अठी बसते आणि त्या गेट कडे पाहत बसते. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. गप्प बसा रे, कुठल्याही क्षणी येईल ती. अरे वासू, इतका घाबरशील तर पुढे कसं होईन तू? घाबरत नाही रे मी, पण एक मोठी अडचण आहे. हा म्हणजे तुझा गब्बर. बर जेवायला वाढू? नको, थोड्या वेळाने. मला जरा पोथी वाचून उद्यासाठी निरूपणाचे मुद्दे काढायचे आहेत. बाय. हरिओम दादा. हरिओम. सुधाकर राव आले आहेत विश्वनाथ पाटलांच्या भावाला घेऊन. आत्ता? हो, नाही म्हणजे ते म्हणाले की आज जर भेटता नाही आलं तर. ठीक आहे, बोलवा. पुनर्वसू सोबत बोलून घ्या. हो. हरिओम दादा. हरिओम. 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 या बसा. बस. काय खबर विश्वनाथरावांची? सगळं व्यवस्थित तर चाललंय ना? हो, तुमचीच कृपा आहे. कृपा त्याची, परमेश्वराची. बरं बोला, अचानक कशी काय आठवण आली पाटलांना आमची? दादा, यांच्या मुलीचं लग्न ठरलंय. बर. दादा तुम्ही एकदा पत्रिका बघितली असती म्हणजे या लग्न सराईत मी लग्न उरकून टाकलं असतं.
लग्न उरकायची घाई आहे म्हणून बघायची मी पत्रिका, तीही रात्री. सुधाकर, पण दादा, पण काय? तुमच्यासारखा ज्योतिषशास्त्रातला जाणकार इतर कुणी नाही ना, म्हणून आले आहेत पुण्याहून. आणि यांच्या भावाने सुद्धा याला इथं पाठवलंय. विश्वनाथ पाटलांनी खास आग्रहाने पाठवलंय. ठीक, आणा. नका करू हे लग्न. गावातलं एकही लग्न दादांना पत्रिका दाखवल्याशिवाय झालं नाहीये अजून. अरे एकमेकांवर प्रेम आहे ना, झालं तर मग. पत्रिका जुळली आणि मनच जुळली नाही तर काय उपयोग आहे? हेच जाऊन सांग दादांना तू. मला एक गोष्ट सांग, तू त्या उर्मिला प्रपोज कधी करू राहिला? मी तिला प्रपोज केल्यावर ती मला नाही म्हणणार नाही याची 100% खात्री आहे मला. पण माझ्या बाबांना पसंत पडेल अशी मुलगी या जगात आहे की नाही याबद्दल जरा शंका आहे. तू एक काम कर, सरळ जाऊन उर्मिला प्रपोज कर आणि तिला गब्बरच्या समोर घेऊन जा आणि सांग की आपली लवशिप आहे इच्छा बरोबर आणि आपल्याला इच्छाशीच लग्न करायचंय. आणि मग वाजवून टाक नाशिक ढोल. बस आता बस. हो हिरो, तुमची हिरोईन आली बघा. अरे 2 वर्ष झाली तरी तुझं हेच चाललंय. ती रोज रात्री येते, वॉचमनला पाण्याची बाटली देते, हात निघून जाते आणि हा आपला उसासा टाकत बसला इथेच. गब्बरचा फोन आला, गब्बरचा. हॅलो हॅलो वासू, हा तू एक काम कर, उद्याच्या उद्या तातडीने निघून ये इकडे. पालखी 2 दिवसांवर आली आहे. अरे उद्या नाही जमणार मला. अरे बाबा, बरीच तयारी व्हायची अजून इकडे. अरे इथे तयारी व्हायची आहे. कसली तयारी? म्हणजे अभ्यासाची रे. मला ना उद्या लगेच जमणार नाही. हे बघ दादा ऐकणार नाही, तुला माहिती आहे ना, त्यांनी उद्याच बोलवलंय. अरे हो मला माहितीये, पण प्लीज तू बघ ना, म्हणजे बोल त्यांच्याशी, काहीतरी मॅनेज कर. मला मी परवा येतो, चालेल? अरे मी वासू, मी ठेवतो फोन, बाय. वास बरं मला सांगा, बॅचलर पार्टी कोणाला पाहिजे? मुहूर्त चालला, लवकर चला. मुहूर्त कितीही चांगला बघितला तरी मुळात पत्रिका जुळायला हवी ना. केतू आहे सप्तम स्थानात, आयुष्यभर दुःख भोगेल तुमची मुलगी. पण पुण्याचे भागवत गुरुजी म्हणाले होते की लग्न करायला हरकत नाही. मग माझ्याकडे का आलात पत्रिका दाखवायला? उरकून टाकायचं होतं लग्न? दादा बघा ना, काही उपाय काढता येते का? शास्त्र म्हणजे खेळ वाटतो का तुम्हाला? कसला उपाय? लग्न तर ठरलंय आता म्हणून. पण मुळात पत्रिका जुळल्याशिवाय लग्न ठरवलंच कसं तुम्ही? या आता या. दादा शास्त्र म्हणजे चेष्टा वाटली का तुम्हाला? काहीही करून पत्रिका जुळवा, खेळ वाटतो तुम्हाला? शास्त्रापेक्षा माणूस मोठा नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, परंपरेशी तडजोड नाही. कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी दादा काय होतंय? या सगळ्या माझ्या बरोबर चला. तुम्ही बसा, मी पाणी आणते. दादा, पुनर्वसूला उद्या यायला जमणार नाहीये, परवा येईन म्हणाला. उद्या काय काम आहे त्याला जे परवा नसणार आहे? मी प्रश्न विचारला रामचंद्र. तो म्हणाला की गाडी काढा, आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि पुनर्वसूला घेऊन या. पालखीच्या कामांना उशीर होता कामा नये. वासू येणार नाही म्हणून चिडलेत दादा. वासू नाही, पुनर्वसू म्हणा. उद्या सकाळी गाडी तयार ठेवायला सांगा, आम्ही स्वतः जातोय त्याला आणायला. आई शपथ, दादा इथे. आता वासूची वाट लागली. अरे दमू ऐक ना. अरे तुझ्याकडे याची सीडी आहे का? जयते शीघ्रं जातं सर्वं अजस्रम् अधिकम्
अरे उठा. अरे अतुल, अरे उठ उठ, दादा आलेत. काय नव्हे. ए उठा रे. उठ उठ उठ. अरे दादा आलेत. अरे वासू दादा आलेत. ए सकाळी सकाळी मस्करी नको करू यार. अरे बाबा मस्करी नाही करत आहे, खरं सांगतोय. पांढरी गाडी तुमचीच आहे ना? मग अरे मग काय, मग त्याच गाडीतनं आलेत ते इथे. गावाकडे बघतोय यार ती गाडी. गप बस. खरं सांगतोय. अरे दादा आलेत. काय? अरे ऐक, पुनर्वसूचा खोली क्रमांक कुठला? हा जयते शीघ्रं.